संस्कारांची ही दुनिया, ज्ञानाची नवी किमया. चला शिकूया, चला ऐकूया गोष्टी सांगते प्रियताई. हो गोष्टी सांगते प्रियताई. हो गोष्टी सांगते प्रियताई. नमस्कार बालमित्रांनो, मी तुमची प्रिया. सनी म्युझिक स्टुडिओ सादर करत आहे श्री सुधाम साळुंके सर लिखित संस्कारक्षम गोष्टींच्या मालिकेतील उपदेशपर गोष्ट, जिद्दी सुगरण आणि वादळ. चला तर मग ऐकूया ही सुंदर गोष्ट. बालमित्रांनो, तुमच्या समोर त्या मोठ्या वडाच्या झाडावर लटकणारी सुंदर विणलेली घरटी दिसत आहेत ना? ही आहेत सुगरण पक्षाची घरटी. त्यांना विणकर पक्षी असेही म्हणतात. एके दिवशी दुपारच्या वेळी दामू अण्णा गावातील लहान मुलांना झाडाखाली बसवून निसर्गाचे धडे देत होते. तितक्यात त्यांचे लक्ष अचानक वर गेले आणि ते कौतुकाने गंपूला म्हणाले, हे बघ गंपू, त्या सुगरण पक्षाने ते सुंदर घरटे किती कष्टाने आणि हुशारीने तयार केले आहे ना. जंगलातून एक एक काडी आणि गवताची पात गोळा करून त्याने ते सुंदर घरटे विणले आहे. हे फक्त राहण्याचे घर नाही रे बाळा, तर त्याच्या चिकाटीचे आणि कठीण परिश्रमाचे एक जिवंत उदाहरण आहे. हो दामू अण्णा, घरटे तर खरोखर खूपच भारी दिसत आहे. पण अण्णा, काल रात्री तर गावात खूप मोठा पाऊस आणि भयंकर वादळ आले होते. मगाशी जेव्हा मी त्या ओढ्यापाशी गेलो होतो तेव्हा तिथे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. अनेक मोठी झाडं सुद्धा कोलमडून पडली आहेत. मग हे एवढे नाजूक घरटे वादळात खाली कसे पडले नाही हो अण्णा? गंपूच्या या निष्पाप प्रश्नावर दामू अण्णांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू आले. त्यांनी गंपूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि सुगरण पक्षाची एक खरी आणि अत्यंत प्रेरणादायी कहाणी सांगायला सुरुवात केली. अरे गंपू, 2 वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या गावात एक भयंकर चक्रीवादळ आले होते तेव्हा या सुगरण पक्षाचे हे सुंदर घरटे खाली कोसळले होते. त्याची अनेक दिवसांची मेहनत आणि कष्टाने विणलेले स्वप्न एका झटक्यात धुळीला मिळाले होते. मला वाटले होते की बापरे, आता हा पक्षी हताश होऊन इथून निघून जाईल. पण दुसऱ्याच दिवशी काय चमत्कार झाला माहितीये? गंपू एकदम उत्सुक झाला. काय झाले दामू अण्णा? तो पक्षी तिथे बसून रडायला लागला का, की तो दुसरीकडे कुठे निघून गेला? मला लवकर सांगा ना. अजिबात नाही. तो रडलाही नाही आणि पळूनही गेला नाही. वादळ शांत होताच दुसऱ्याच दिवशी सकाळी तो सुगरण पक्षी पुन्हा आपल्या चोचीत एक नवी गवताची काडी घेऊन आला. त्याने चिकाटीने आणि दुप्पट जिद्दीने त्याच जागेवर पुन्हा एक नवे घरटे विणायला सुरुवात केली. वादळाने त्याचे घर पाडले होते, पण त्या पक्षाची जिद्द नाही पाडू शकले. म्हणूनच आज हे घरटे एवढे मजबूत उभे आहे. दामू अण्णांचे हे मोलाचे शब्द ऐकून गंपूच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली. त्याला समजले की संकटे कितीही मोठी असली तरी आपल्या मनातील जिद्द आणि चिकाटी त्यापेक्षाही मोठी असली पाहिजे. तर बालमित्रांनो, आवडली ना गोष्ट? या गोष्टीचा सुंदर बोध असा की जीवनात कितीही मोठी संकटे किंवा अपयश आली तरी आपली जिद्द आणि चिकाटी कधीच सोडू नये. पुन्हा प्रयत्न करणाऱ्या माणसाची स्वप्ने वादळातही सुरक्षित राहतात. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन उपदेशपर गोष्टीसह. धन्यवाद.